वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बंसी विभूषितकरवल्लीरदाभा पीताम्बरात् अरुणबिम्बफला पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रं कृष्णार्पणम् किमपि तत्त्वमहं न जाने। जय जय राधा रमण नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर भूरी वृंदावन बिहारी लाल की सियावर रामचंद्र भगवान की पूरी पवन सुत हनुमान जी महाराज जय श्री गुरुदेव भगवान की जय श्री कोलंबेश्वर भगवान की जय पदे हर हर परम कृपालु भक्त वात्सल भक्त वांछकल्पतरु अनंत कोटि ब्रह्मांड नायक अखिल सांद्र सिंधु सांब सदाशिव भगवान कैलासपति भूत भावन अभयंकर भगवान कोलंबेश्वरांच्या चरणी युगल चरणारविंदी कथेला आरंभ करण्यापूर्वी कोटि कोटि नमन कोटि कोटि प्रणाम। या महान पावन भूमीवर विराजमान असणारे सर्व सत्पुरुष संत महात्मा लोक सर्वांच्या चरणारविंदी कोटि कोटि प्रणाम। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने दिव्यातील दिव्य सर्व चेतना ज्या ज्ञान मंडपामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व विठ्ठल चेतना सर्वांच्या चरणारविंदी कोटि कोटि प्रणाम। कथेच्या मंचावर उपस्थित असणारी सर्व कलाकार मंडळी सर्वांच्या चरणारविंदी माझं नमन असेल। ज्ञान मंडपामध्ये विराजमान असणाऱ्या श्रद्धेचं स्वरूप असणाऱ्या साक्षात भक्तीचं स्वरूप असणाऱ्या माझ्या माता माऊल्या सर्वांच्या चरणारविंदी भगवत भावनेने कोटि कोटि प्रणाम। गेल्या 3 दिवसापासून आपण कथेचं रसपान करत आहात। ज्या कथेचं रसपान करत आहात ती कथा अवीट आहे। अवीट शब्द ती कधी भेटणारी नाही आहे। थोडा आवाज वाढवा। ज्या कथेचं श्रवण करत आहात
ती कथा मंगलमय आहे. ज्या कथेचं आपण श्रवण करत आहात ती कथा मधुर आहे आणि सुरस आहे, आवीट आहे. जीवाच्या ठिकाणचा ताप, त्रिविध तापाचा नाश करणारी कथा आहे. चला, भगवान भोलेनाथांच्या महिमेचं वर्णन करत असताना आम्ही बिल्वपत्रांचा महिमा श्रवण केला. शिव महापुराणाचं वर्णन करत असताना आम्ही भस्माच्या महिमाचं, आम्ही भस्म महिमा जाणून घेतला, त्याचंही वर्णन केलं. आणि भगवंताचं महात्म्य वर्णन करत असताना थोडा आवाज योग्य करावं. मला तर समाधान नाही वाटत. काय कसं आहे आता मला काय कळत नाही. आम्हाला स्वयंपाकाचं कळत नाही पण चव मात्र जरूर कळते. आम्हाला सिस्टीम म्हटलं काय कळत नाही पण ठीक नाही एवढं मात्र कळत. थोडंसं कमी जास्त होत राहते काही. आणि बोलताना सुद्धा अगदी घसा कोरडा पडत आहे तर किती बोलत तरी नाही असं म्हणतो. हॅलो, पहा एकदा ठीक आहे बरोबर. हॅलो, हरि ओम. चला काही हालचा प्रॉब्लेम असेल कुठेतरी असेल काही. हॅलो, हरि ओम असू द्या. शिव महिमाचा वर्णन करत असताना विष्णू भगवान वेगळी नारदजींना सांगत होते, शिवद्रोही मम दास कहावा सो नरमोही सकले न भावा. आता प्रयागराज जिथे माँ गंगा, माँ सरस्वती आणि माँ जमुना तीन नद्यांचा संगम आहे. अनेक संत महात्मा लोक कथेचं रसपान करण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. भागवत कथा नैमिषारण्यामध्ये झाली असेल पण शिव महापुराण कथा ही तीर्थराज प्रयागराजच्या भूमीवर, अशा पावन भूमीवर झालेली आहे. सगळीकडे वटवृक्षांची झाडं लागलेली आहेत. अशा पद्धतीचा काही म्हणतात नाही. आता आपल्याला सवय झाली आणि सवय फार वाईट आहे की नाही. कोणतीही गोष्ट होत मला जी सवय लागली. तर पूर्वीच्या काळामध्ये दादांना वाटत असेल आम्ही आता कीर्तन करायचे महाराज, पूर्वी साऊंड वगैरे काय नव्हते. गाडगे बाबा कीर्तन करायचे का साऊंड थोडे होते काही. भजन चालायचं गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला. जुन्या काळामध्ये माणसं यायचे आणि एका चित्तानं ऐकायची, त्याची गरज वाटत नव्हती. चला सवय झाली आता. अनेक संत महात्मा लोक बसलेले आहेत ज्या भूमीमध्ये सतत यज्ञ यागादी कर्म घडतात. यज्ञ यागादी कर्म घडतात अशी पावन भूमी. सवणत नावाचे 80,000 ऋषी त्या ठिकाणी कथेचं रसपान करण्यासाठी उपस्थित आहेत. जे संत महात्मा लोक कथे करता जगतायत, कथे करता जगतायत. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा धारण केलेल्या, कपाळाला त्रिपुंड भस्म धारण केलेलं, काखेमध्ये आपल्याला बसण्याचं आसन, व्याघ्र चर्मासन, वाघाचं आसन, चमड्याचं, हातामध्ये कमंडलू, दंड. बरे संत महात्माचा जनसमुदाय कथेसाठी अगदी अतुल झालेला आहे. सर्व इंद्रियाचे कान करून माझ्या भगवान शिवजीची महिमा, माझ्या शिवजीचे गुणगान श्रवण करतात. सवनक नावांच्या ऋषींनी प्रश्न केला, गुरुदेव चरणा पखारी किनारे पूजा, चरणा पखारी किनारे पूजा, मौसम धन्य नहीं आजी दूजा, मौसम धन्य नहीं आजी दूजा. मंगल मंगल
महात्मा सुतजी महाराजांची चरण पूजा प्रश्न करतात गुरुदेव. भगवान शिवजीच्या बाबतीत परिवाराच्या बाबतीत आम्हाला ऐकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला शंका अशी वाटते परिवार हा शब्द किंवा लग्न असेल परिवार म्हटल्याच्या नंतर लग्न आहे, लग्न म्हटल्याच्या नंतर पत्नी आहे, पत्नी म्हटल्याच्या नंतर मुलं आहेत, मुलं म्हटल्याच्या नंतर सुना आहे आणि या गोष्टी तर सामान्य जीवाच्या आहे. आणि माझे भगवान भोलेनाथ कसे आहे? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हाला नाही. निसंग तुम्हासी राहणे एकट, निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही कट कट सावळीत. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. कोणतीच उपाधी नाही, ना पत्नी. भगवान शिवजीचा विचार केला त्या उपाधीत पडण्याची काय गरज, असं नाही. भगवान शिवजीचं लग्न झालं असेल त्याचं कारण आहे जगत कल्याण. माझ्या भगवान भोलेनाथाला पुत्र प्राप्ती झाली असेल त्याचं कारण आहे जगत कल्याण, जगाच्या कल्याणासाठी, स्वतःसाठी नाही, जगत कल्याणाकरता. अरे माझ्या भगवान भोलेनाथाच्या बाबतीत विचार जर केला तर या सृष्टीमधले, या समष्टीमधले एक असे देव आहे की ज्यांच्या परिवारातल्या सगळ्या माणसाची पूजा आहे, ते स्वतंत्र पूजा, अशी कोणाच देवाची नाही. श्रीकृष्ण भगवान आहेत. श्रीकृष्ण भगवंताच्या मुलाचं नाव काय आहे? काय आहे? प्रद्युम्न. प्रद्युम्नाचं मंदिर आहे का कुठं? पूजा होते का? नाही होत. प्रद्युम्नाची नाही पूजा होत. अनेक देवी देवता असे आहेत की त्यांच्या परिवाराची सर्वांची पूजा नाही. अरे माझ्या भोलेनाथाच्या परिवाराच्या बाबतीत विचार करा, त्याच्या ड्रायव्हरची पण पूजा आहे. त्यांचे ड्रायव्हर, त्यांचे वाहन चालक, त्यांच्या वाहनाची पूजा, त्यांच्या ड्रायव्हरची पूजा आहे. त्यांचे नंदीश्वर भगवान. अरे नुसती दरबारात पूजा नाही तर माझ्या नंदीश्वर भगवंताचे स्वयं प्रत्यक्ष मंदिर आहेत. आम्ही ज्या गावामध्ये राहतो आमच्या गावाचे शेजारी स्वयं एकलच नंदकिशोर महाराजांचं मंदिर आहे. अख्या परिसरातले लोक मानतायत त्या ठिकाणी नंदीश्वराची पूजा आहे. माझ्या शिवजीचे पुत्र गणेश, स्वतंत्र पूजा गणेशजीची आहे की नाही? गणेश उत्सव, स्वतंत्र गणेशजीचं मंदिर आहे. माझ्या शिवजीच्या पुत्राची ही पूजा आहे. कार्तिक स्वामी महाराजांचं मंदिर आहे, त्यांची स्वतंत्र पूजा आहे. माझ्या शिवजीच्या बाबतीत विचार केला त्यांची अर्धांगिनी, त्यांची पत्नी मा जगदंबा, मा दुर्गा, हिचंही मंदिर आहे. सुनाचा विचार करा, वृद्धी आणि सिद्धी, त्यांची सुद्धा मंदिर प्रत्येक. आता तुम्हाला गणपतीच्या पत्न्या माहीत झाल्या असतील, पण गणपतीच्या मुलाचे नाव हा लग्न झालं म्हटलं बिना लेकराचं तर राहिलाच नसेल ना बाबा. मुलं बाळा तर झाले असतील का नाही गणेशजीला? नुसतं गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. बरं एक सोडून दोन आहेत बाबा, वृद्धी आहे आणि सिद्धी आहे. एका मुलाचं नाव आनंद आहे आणि एका मुलाचं नाव प्रमोद आहे. गणेशजीच्या मुलाचं त्यांना नातू आहे. नाही, आनंद आणि प्रमोद नाताचे नाव आहे. मुलाचे नाव आहे, एकाचं नाव लाभ, एकाचं नाव शुभ. जे भिंतीवर लिहितो ना आपण वरी श्री गणेश आहे ना, लाभ आणि शुभ, हे कोण आहेत? माझ्या गणेशजीचे मुलं आहेत. असा गणेशजीचा परिवार. आपल्या परिवारामध्ये नैसर्गिक बाबतीत विचार केला, प्रकृतीच्या नेमाने विचार केला तरी सुद्धा जमायला पाहिजे. गाईचा कळप एका ठिकाणी बसतो,
एका कळपाने राहतात. थोडाफार झगडा होत असेल पण एकमेकांना सोडून गायी मात्र कधी राहत नाही. ऐका, ऐकताय ना तुम्ही? हरणं एका कळपाने राहतात, भांडण नाही. कारण की का, की प्रकृतीच्या नियमानं एका वर्ण एका जातीचे आहे. माणसं एका जातीचे पण सरळ राहत नाहीत, हे तेवढं मात्र खरे. एका घरात बाया राहतात का? सगळ्या जरी मान हलवल्या. तुम्ही याला कारणीभूत कोण आहे? तुम्हीच आहेत की नाही? पहिली आली, पहिली सून, दुसरी आली भावाची, लहान्या भावाची, तिला काय म्हणता तुम्ही? जाऊ. जाऊ म्हणता ना. तिचं नाव मस्त सुंदर ठेवलं, जाऊ. एक जण इकडं जाऊ, एक जण इकडं जाऊ, एकात न जाऊ, त्याचं नाव जाऊ. नाही, आपलं जावाचं पटत नाही, भावाचं पटत नाही. माझ्या भोलेनाथाच्या बाबतीत विचार करा. भोलेनाथ कशावर बसलेले आहे? नंदीवर बसलेले आहे. माँ दुर्गा कशावर बसलेली आहे? वाघावर. आणि बैल वाघाचं काय आहे? भोजन आहे. मग असं म्हणाला तर भोलेनाथाने की तू तुझा वाघ घेऊन तिकडं आणू नको, ना तर माझ्या नंदीला खाऊन टाकेल. तरी वाघ आणि बैल जवळ राहतात. कधीच वैरत्व नाही, कधीच वैरत्व नाही. आहे माझ्या भोलेनाथाच्या परिवारामध्ये कार्तिकी कशावर आहे? मोरावर. आणि साप हे मोराचं खाद्य आहे. साप मोराचं खाद्य. मोराला जर साप दिसला तर तू त्याला जिवंत नाही ठेवत, मारणार मोर. तरी सुद्धा भगवान भोलेनाथाच्या गळ्यात साप आहे, स्वतःचा पोरगा मोरावर बसलेला आहे. तरी सुद्धा मोराचं सापाचं माझ्या शिवजीच्या घरात भांडण नाही. माझे गणेश कशावर बसलेले आहे? उंदरावर बसलेले आहे. आणि साप हा उंदीर हा सापाचं काय आहे? खाद्य आहे. तरी सुद्धा सापचा उंदराला खात नाही, मोर सापाला खात नाही, वाघ मात्र बैलाला खात नाही. जर घरात कसं राहायचं तर आमच्या शिवजीच्या परिवाराकडून आदर्श घ्यावा. एवढे कठीण परिस्थितीत परिवार चालवणं, एवढ्याच्या मेळात हे संसार सांभाळणं का साधी गोष्ट आहे का? एवढं वैरत्व एकमेकाचं. तरी परिवार माझ्या शिवजीचा सुंदर असा परिवार आहे. विचार करा शिवजीच्या बाबतीत, प्रत्येक बाबतीत सांगता येईल. गणेशची जी लांब हलणारी आहे त्याला काय म्हणतो आपण? सोंड. सोंड जरी म्हणत असलो पण ते गणपतीचं काय आहे? नाक आहे. मग गणेशजीचं एवढं लांब नाक का? अध्यात्म असं आहे, एखाद्या माणसाच्या घरात एखादी अपकीर्ती झाली तर माणसं त्याला समाजात बोलतात, आता तुला काय नाक राहिलं म्हणतात बोलायला. बोलतील की नाही? हे की नाही? माणसाचं ज्याची कीर्ती विश्वभर ज्याची कीर्ती आहे, ब्रह्मांडामध्ये ज्याची कीर्ती आहे, ज्याचं नाक कधीच कमी नाही, म्हणून गणेशजीचं नाक मात्र लांब आहे. गणेशजीचे डोळे कसे आहेत? बडे का असेल? छोटे छोटे का? त्याचंही तत्व आहे. बारीक डोळे का? एखाद्या माणसानं अरे थोडस असं थोडस बारकाईनं पाहायचं असतं. माणसं काय म्हणतात? काही काम जर चुकलं ना थोडस बारकाईनं लक्ष द्यायचं. कसं द्यायचं? बारकाईनं. सगळ्या जगावर ज्याचं बारकाईनं लक्ष आहे म्हणून त्याची नजर कसे बारीक आहे. गणेशजीचे कान कसे आहे? बडे चांगले मोठाले कान आहेत. तर सगळ्या जगाचे गुणदोष ऐकण्याकरता माणसाचे कान कसे असले पाहिजे? कान मोठे असले पाहिजे. माणसाचं नाक लांब असलं पाहिजे. माणसाची नजर बारीक असली पाहिजे. माणसाची नजर. आणि माझ्या गणेशजीचं पोट कसं आहे? बडे ढेरी. असे एक शास्त्रकार विनोद म्हणून सांगायचे, दोन गोष्टीला औषधच नाही. कोणत्या? बायाचं चालू झालेलं तोंड आणि माणसाची वाढलेली ढेरी ही कधीच बंद होत नाही. एकदा बाईनं बोलायला सुरुवात केली की नाही तुझं तोंड नाही थांबणार. अगदी मालकाला बोलत होती, काय काय सांभाळू? हे दोन काटे सांभाळू का त्या दोन म्हसडा सांभाळू? हे सांभाळू? ते म्हणले काही सांभाळू नको, फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो. एवढी मोठी ढेरी कशा करता ढेरी एवढी मोठी? त्याचं कारण आहे की भक्तानं केलेले सर्व गुणदोष माझ्या गणेशजीने आपल्या पोटात घातले पाहिजे, साठवले पाहिजे. म्हणून माझ्या गणेशजीचं पोट मात्र मोठं आहे. म्हणून जाती जातीचं वेळ ज्या सर्वांची पूजा आहे
त्यांचे सर्वांचे मंदिर अलग अलग आहेत. माझ्या मंदिरचं सुद्धा मंदिर अलग आहे. आणि माझ्या शिवजीचा पहिला विवाह, माझ्या शिवजीचे शिव महापुराणामध्ये 2 विवाह सांगितलेले आहेत. एक विवाह आहे मा सतीसोबत आणि दुसरा विवाह आहे माझ्या मा गिरिजेसोबत. म्हणून एका मिनिटाकरता भजन करा थोडंसं. हो, रघुपती राघव तेरा दर तो हकीकत में दुखियों का सहारा. तेरा दर तो हकीकत में दुखियों का सहारा है. तेरा दर तो हकीकत में दुखियों का सहारा. या ठिकाणी शिव महापुराणाची कथा सतीखंडामध्ये प्रवेश करते आहे. सतीखंड हा एक शिव महापुराणाचा एक भाग आहे. त्याला सतीखंड म्हणतात. सतीखंड सती महाराज प्रजापती दक्ष यांची कन्या आहे. सती पितामह ब्रह्म यांची कोण आहे? नात आहे. पितामह ब्रह्म यांची नात महाराज दक्ष यांची कन्या आहे. महाराज दक्षाला अनेक कन्या आहेत. बऱ्याच कन्याचं वर्णन आहे. त्यापैकी शास्त्रामध्ये पुराणामध्ये 7 कन्येचं मात्र वर्णन केलेलं आहे. दक्षाच्या एकाच घरी 27 मुली आहेत. एकाच घरी किती मुली आहेत? 27. कोण्या घरी कुणाचे येतात? श्री चंद्रमा आहे. स्वयंपाक केला सगळ्यांचा एकच पसंत. पप्पा मला त्यांच्याशी लग्न करायचं, पप्पा मला त्यांच्याशी लग्न करायचं. 27 जणीची गाठ मारून दिली. जा घेऊन 27 जणी चंद्रमा आहे लक्षाच्या. आणि त्यापैकी माता सती ही माझ्या भगवान शिवजीला समर्पित केलेली आहे. चला, मुलीचा बाप आहे. विवाह करता लग्ना करता जी नवरदेवामध्ये योग्यता असायला पाहिजे ती योग्यता मात्र भोलेनाथाच्या ठिकाणी राजा महाराज दक्षाला नाही दिसत. मुलीचा बाप विचार करत असतो, माझा जावई कसा आहे की नाही. लग्नाच्या बाबतीत अनेक पद्धतीचे विचार असतात. मुलीची आई सतत विचार करत असते की माझा जावई श्रीमंत असला पाहिजे. असं कुणाला वाटतं? मुलीच्या आईला वाटतं श्रीमंत असला पाहिजे. माझ्या लेकीला काही गाठोडं बांधून देण्याची गरज पडू नये. आली माहेराला तुरीची डाळ दे मम्मी, थोडीशी मुगाची डाळ दे, थोडंसं आमकं बांधून दे. आईला वाटतं माझ्या लेकीला काही बांधून देण्याची गरज नसू नये. माझा जावई श्रीमंत असला पाहिजे. मुलगी श्रीमंतीचा कधीच विचार करत नाही, गरिबीचा करत नाही. तो पाहायला कसा आहे, दिसायला चांगला असला पाहिजे हा मुलगी विचार करत असते. आणि भावकी विचार करत असते, तो कुलवान आहे का, त्याची भावजाई कुठची आहे, त्याची मामी कुठे आहे, त्याचं मामकुळ कोणतं आहे, हा विचार भावकी करत असते. बस आपण विचार करत असतो जायला टेम्पो आहेत का लग्न आहे, रस्ता चांगला आहे का, मठ्ठा बिठ्ठा आहे का, जेवायला काय, तिकडं ते काही का असे ना, आपल्याला बाकीचं घेणं देणं नसतं. सतीचा विचार
चला, माता सती ही श्रद्धेचं स्वरूप आहे. भगवान शिवजी सदैव सतत रामनामामध्ये विलीन असतात. रामनामामध्ये माझ्या भगवान भोलेनाथाला एक छंद आहे, तो म्हणजे कथा ऐकण्याचा. कथा ऐकण्याचा बस. अरे माझ्या महादेवाला छंद नाही, जो देव आहे साक्षात मर्यादा पुरुषोत्तम राम. माझे मर्यादा पुरुषोत्तम राम सुद्धा काय करत होते माहित आहे? संध्याकाळच्या वेळेला वशिष्ठ महाराजांना बोलावून घ्यायचे कुठे घरी आणि म्हणायचे, बाबा आम्ही सर्वजण कथा ऐकतो आणि तुम्ही काय करा, आम्हाला गोड अशी सुंदर एखादी कथा सांगा. रामचरितमानस मध्ये वर्णन आहे. वेद पुराण वशिष्ठ बखान, वशिष्ठ नाही राम यद्यपि सबरानी. मंगल वेद पुराण वशिष्ठ बखान. वेद पुराणाचं वर्णन महाराज वशिष्ठ करतात. सुन ही राम यद्यपि सब जाणे, सगळं माहीत तरी पण कथा ऐकतात. गंमत अशी आहे, माहीत असली तरी कथा ऐकली पाहिजे. कथा सांगणारा जरी एक असला ना तरी पण तुम्हाला अलग अलग फळ मिळतं. ज्याला जे पाहिजे ते कथेतून. हे रेडीमेडचं दुकान आहे. आता रेडीमेडच्या दुकानात तुमचे माप घेतलेले असतात का सगळ्याची? कपडे येतात की नाही बरोबर? चप्पल असो शर्ट असो रेडीमेड घेऊन जात आहे. कथा एक रेडीमेडचं दुकान आहे. प्रत्येकाला जे पाहिजे त्याला ते त्या मापाचं मिळतं. तुम्ही नाम आहात कसं मिळतं? एकाच वाक्यात सांगतो. एक कथा झाली. कथा अशी होती, कद्रू आणि वनिता दोघी सौती. कोण? कद्रू आणि वनिता. वनिता ही पक्ष्यांची आई आहे, गरुडाची आई आहे आणि कद्रू ही सापांची आई आहे. दोघी सौती होत्या. कामधंदे आटपले होते. दुपारचा वेळ मस्त बसल्या गप्पा हाणता हाणता आणि दोघी ती विषय निघला. काय विषय निघला? म्हणजे सूर्याच्या रथाच्या घोड्याचे शेपटीचे केस शेपट्या काळ्या आहेत की पांढऱ्या आहेत. आता काय काय अवघड गोष्ट आहेत. मला वाटतं मी तुम्हाला अडचणीत नाही पाडायला पाहिजे. विचार ऐकता, मी जर अडचणीत पाडलं तर तुम्हाला माझ्या अडचणीतून निघता येणार नाही. सूर्याचा फोटो पाहिलाय ना? रथ आहे का? आहे. घोडे आहेत का? आहे. आता तुम्ही विज्ञानवादी, आता सगळं चालू आहे. विचार करा, सूर्य फिरते का पृथ्वी फिरते? हा शिकलेले आहेत ना तुम्ही. आता म्हाताऱ्या बायला काही सांगितलं तर ऐकतील, पण आता ज्या परिसरी थोडं ऐकणार का असं काही? मग पृथ्वी फिरते, सूर्य फिरत नाही, त्याला रथ घोडे काय करायचे? हे की नाही? अडचणी करणं. ह्या अडचणीनंतर सांगेल. आता एवढ्या अडचणीचं जर सांगत बसलो, फिरत नाही तर मग त्याला घोडे कसे, त्याला रथ कसा? चला, एकच मुद्दा आपला एवढा. सूर्याच्या रथाला घोडे आहेत, त्याच्या शेपट्या काळ्या आहेत की पांढऱ्या आहेत आणि दोघीमध्ये काय झाली? श्रीयत लागली. एक म्हणली काळ्या, एक म्हणली पांढऱ्या. ती म्हटली, माझं जर खरं झालं, आपण दोघी सौती होतो, माझं जर खरं झालं ना तर आयुष्यभर माझं धुणं, माझे भांडे, माझ्या घरचं काम, मी जर म्हटलं पायदाब तर पायदाबा लागेल, दासी म्हणून सेवा करायला लागेल. जिचं खरं होईल, ज्याचं खरं होईल त्याला अशी सेवा करावी लागेल. ठरलं दोघींचं. आणि मग संध्याकाळच्या वेळेला सर्प घरी आले आणि सर्पाच्या आईने सहज विषय काढला. सर्पाची आई कोण? विसरून गेलो मी.
कद्रूनी विषय काढला, बाळांनो अशी अशी आमच्यात बहेत झाली, अशी श्रेयत झाली. म्हणले मा तू आजच फसलीस. म्हणले का? घोड्याच्या शेपटी पांढऱ्या आहेत, काळ्या नाही आहे. तुला आता आयुष्यभर तिचं धुणे भांडे तुला करावं लागणार आहे. म्हणजे पोरांनो काही विचार नाही का, याच्यावर पर्याय नाही का आईला वाचवण्यासाठी? मग एक पर्याय आहे. कोणता? ज्यावेळेस तुम्ही घोड्याची शक्ती पाहण्याकरता जाल त्यावेळेस सगळ्या सर्पांनी काय करायचं? घोड्याच्या शेपटीला चिपकायचं आहे, लटकायचं आहे. आणि लटकल्यामुळं पांढरी असलेली शक्ती घोड्याची कशी दिसणार? काळी दिसणार. ठरलं. गेले लटकले, शक्तीला काळी शक्ती दिसली. मग गरुडाची आई काय करू लागली? तो वनिताचं दास्यत्व करू लागली. कोण? गरुडाची लेकरं मोठे झाले. गरुड म्हणाले, मा एकाच मालकाच्या दोघी जणी पत्नी आहेत मा. कश्यप महाराज तुझे मालक आहे, तिचे मालक आहे, पण तू मोलकर्णी सारखं काय काम करते मा? तर त्यावेळेस माता वनिता म्हणाली, बाळ गरुडा, असे आम्ही दुपारच्या वेळेस बसलो, अशी आमच्यात शर्यत झाली आणि त्या शर्यतीत बाळा माझी हार झाली, म्हणून मला कद्रूचं मात्र दास्यत्व करायला लागते. गरुडाला मोठा भयंकर राग आला, मा जी घटना घडली ही तुझ्यासोबत कपट झालं, छल झाला मा, हे कारस्थान होतं तुझ्यासोबत. अद्याप विचार जर केला तर घोड्याच्या शेपटीचे केस मा, शेपटी पांढरी काळी नाही आहे, ती पांढरी आहे. राग आला गरुडाला. धर सरक की मार, धरला सरक की मार. खूप साप मारले गरुडानं. आपसात भांडण मिटलं. आपसात भांडण मिटलं आणि आपल्या आईला दास्यत्वापणापासून मुक्त केलं. पुन्हा गरुडानं आपल्या आणि मुक्त केल्याच्या नंतर अशी कथा वसिष्ठ महाराजांनी राम प्रभूच्या राजमहालामध्ये सांगितली. वसिष्ठ महाराज निघून जातात आणि राम म्हणू लागले, हे बेटा भरत, भरत आपने कथा सुनी भरत? हाँ भैया सुनी. शत्रुघ्न लग्न कथा सुनी आपने? हाँ भैया, हाँ प्रभु कथा तो सुनी. आपने इस कथा से क्या लिया है? ही कथा ऐकून हिच्यातून तुम्ही काय घेतलं? कथा एक आहे, पण घेणं मात्र प्रत्येकाचं अलग आहे. कथा आहे. देवा आम्हाला प्रश्न विचारता, प्रभू असं सांगा ना, तुम्हीच काय घेतलं ते सांगा ना. अगोदर तुमचं ऐकू द्या ना. कथा तिघांनी ऐकली, तुम्ही काय घेतलं तर आता ऐका. भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, ऐका, मला असं म्हणायचं होतं, ह्या दोघी जणींनी स्वतःच्या डोळ्यावर याने विश्वास ठेवला. डोळ्यानं प्रत्यक्षात शेपटी पाहण्याकरता गेल्या. यांनी स्वतःच्या नजरेवर विश्वास न ठेवता यांनी शास्त्रावर विश्वास ठेवा लागत होता. यांनी पुराणावर विश्वास ठेवा लागत होता की शास्त्र काय सांगतं, घोड्याचे शब्द काळे आहेत की पांढरे आहेत. शास्त्र जर काळे म्हणत असेल किंवा पांढरे म्हणत असेल, शास्त्राचं मान्य करायला लागत होतं. यांनी शास्त्राचं मत न मानता स्वतःचं मत मांडलं, म्हणून मात्र वनिताच्या जीवनात दुःख भोगावं लागलं. हे कुणाचे विचार आहेत? राम प्रभूचे विचार आहेत. आता भरतजीला विचारलं, भरत मला असं वाटतं गोया कथेतून तुम्ही काय शिकले? भरत म्हणले, देवा मला एकच असं वाटतं. काय वाटतं? माणसाचा वेळ जर जात नसेल ना, एकांतामध्ये राहावं आणि केली तर चांगल्याची संगत करावी, मूर्खाच्या नादी लागू नये, सत्संगतीमध्ये वेळ घातला पाहिजे. वनिता ही मूर्खाच्या नादी लागली, तिनं वाईटाच्या संगतीत वेळ घातला, म्हणून तिच्या जीवनात तिला दुःख भोगावं लागलं. ही विषय कुणाचा आहे? ऐका, राम म्हणतात शास्त्राचं मत मानावं लागत होतं, हा माझा विचार आहे. भरत म्हणताय वनिताने साधूच्या संगतीत राहायला लागत होतं, सत्संग करायला लागत होता, दुष्टाच्या नादी लागायला लागत नव्हतं. कारण की भरत कोण आहे? संत आहे. साधूचे विचार साधूच्या त्या तत्वाने असतात. आता लक्ष्मणजीला विचारलं, लखन तुम्ही काय शिकले कथेतून? लखन म्हणला, देवा मी एकच ऐकलं, तुम्ही म्हटले लय फार सापाला मारलं गरुडाने, पण एक साप नाही मारला देवा. कोणता? तुम्ही ज्याच्यावर झोपले होते तो म्हणजे कोण? लक्ष्मण. देवा सगळे साप मारले, पण त्या सापाला कोणी धक्का लावू शकलं नाही का? की तो तुमच्या जवळ होता. मला एकच कळतंय की तुमचे चरण सोडायला नको. मी या कथेतून हे शिकलो. शत्रुघ्नाला सांगितलं, शत्रुघ्न तुम्ही काय शिकले कथेतून?
शत्रुघ्नजीचा स्वभाव असा आहे, बोलायचं नाही. शत्रुघ्न म्हणले, देवा मला एकच वाटतंय, त्या दोघीच्या नादी लागल्यापेक्षा ती जर म्हणली असती ना शक्य काळ्या तिनं काय म्हणा लागत होतं, गप्प बसा लागत होतं, मौन धरा लागत होतं, उगी बडबड करत बसली म्हणून ती दुःख भोगली. शत्रुघ्नाचा स्वभाव मौन करण्याचा आहे. तसा माझ्या शिवजीचा स्वभाव आहे. माझ्या शिवजीला सर्व काही कळतं, पण माझ्या शिवजीला कथा ऐकण्याचा मोठा नांद आहे, कथा ऐकण्याचा मोठा छंद आहे. आणि त्रेतायुगातली घटना आहे. महाराज म्हणतात कोणत्या युगातली? त्रेतायुगातली घटना आहे. चौपाई येते बाबा. एक बार त्रेता जोग माही, एक बार त्रेता जोग माही, शंभू गए भगवती पाही. एक बार त्रेता जोग माही. आणि माझे भगवान भोलेनाथ कथा ऐकण्याकरता त्रेतायुगामध्ये महासती सोबत एक आश्रमावर येतात. त्या अगस्त्य ऋषींच्या आश्रमावर. शंभू गए कुंभज ऋषी पाही, संग सती सोबत कोण आहे? संग सती जगजननी भवानी, तुझे ऋषी अखिलेश्वर जानी. महादेव घेतले जात नव्हते कुठंच. आज जोडीच मोटरसायकलवर बसले तरी सोबत, नंदीवर बसले तरी सोबत. तुम्ही पण तसं करत जा. एकट्यानं कथा ऐकायला यायचं नाही, जोडीदार सोबत घेऊन यायचं ना. मस्त मला वाटतं असे शेल्याच्या गाठी मारा तुमच्या सगळ्याच्या. दाखवा ना तुमचे. तुम्ही विचारता की नाही एखादी बाई असली माहिती मालक कोणते दाखव. तसं आम्हाला वाटते तुमचे मालक पाहिले पाहिजेत. आम्ही एक दिवस तरी असं करावं की सगळ्यांना आपापले घेऊन या. मस्त आपण सेवे उपरण्याच्या गाठी गिठी मारून असे मस्त रांगाच्या रांगा मस्त जोड्याला कथा ऐकण्यात आनंद मिळतो. तुम्ही फक्त भांडणातच जोड्याला राहत असता, कथेत नाही राहणार. भांडण लागलं की जोडी तयार असते. संग सती जगजननी भवानी. आणि त्या ठिकाणी पूजी ऋषी अखिलेश्वर कथा श्रवण करण्याकरता येतात अगस्त्य ऋषीच्या आश्रमावर. तिथं आल्याच्या नंतर गंमत अशी झाली. कथा अगस्ती महाराज सांगणार आहेत आणि ऐकणार कोण आहेत? शिवजी ऐकणार आहेत. विचार करा, कथा सांगणाऱ्यांना ऐकणाऱ्याच्या पाया पडलं पाहिजे का ऐकणाऱ्यांना सांगणाऱ्याच्या पाया पडलं पाहिजे? चला की तुमच्या मनानं किंवा जे महाराज कथा सांगतात त्याच्या ऐकणाऱ्यांनी पाया पडलं पाहिजे. पण उलट झालं. उलट असं झालं, जे महाराज होते ते महाराजच पाया पडू लागले. कुणाच्या? जे कथा ऐकायला पिशवी घेऊन आले सत्यात पाया पडले. बाई म्हणाली, बाई माय म्हणे इथं कोण्या महाराजाची कथा आहे? पार्वती म्हणाली महादेवाला. आता तुम्हाला असं म्हणले असं आपण समजून घ्यायचं. कावा म्हणे काय कोण्या महाराजाची कथा आहे माहिती? महाराज आले का नाही? महादेव म्हणजे तू येडी झाली का काय? आता ना का आपल्या पाया पडले, आपली पिशवी घरात नेऊन ठेवली, आपल्याला पाय धुवायला पाणी दिलं आणि आपलं जे दर्शन घेतलं ना पाय धुवून, त्यांचीच कथा आहे. त्या पार्वतीनं तोंडाला पदर लावला आणि हे काय हेंबाड्या कथा सांगणार आहे म्हणून सूत्राचं. याला काय कथा येणार आहे बाई? अहो माय आपण कथा ऐकायला गेलो ते आपल्या पाया पडते, आपल्या पाया पडते ते महाराज. ते काय कथा सांगणार आहे? ज्याच्या मनात असा भाव आला त्याला आयुष्यात कितीही कथा ऐकल्या तरी कथा करणार नाही.
कथा हा श्रद्धेचा विषय आहे. कथा श्रद्धेचा विषय आहे. ज्याच्या जीवनात श्रद्धा नाही, कथा श्रद्धेचा विषय. माझे भगवान भोलेनाथ समजावतात, सती आई, कोणी जर आपलं दर्शन घेत असेल ना सती, तो आपला मोठेपणा नाही. जो दर्शन घेतो त्याच्या ठिकाणची नम्रता पाहिली पाहिजे, आपला मोठेपणा नाही पाहिला पाहिजे. हे माझ्या भगवान श्रीजीचे शब्द. कोणी पाया जर आपल्या पडत असेल ना, तो त्याचा आपला मोठेपणा नाही, तर समोर त्याची नम्रता आहे. आणि त्या ठिकाणी पती पत्नी दोघे जण कथेचं श्रवण करतात. आणि श्रवण केल्याच्या नंतर कथेचं फल आहे. काय फल आहे? ज्या देवाची कथा आपण श्रवण केली, त्या देवाची आपली कधीतरी भेट होईल का नाही असा मनात विचार यायला पाहिजे. भेटी लागी जीवा लागलीशी आस. कथा श्रवण केली ज्या देवांची, त्या देवाबद्दल असं मनात वाटलं पाहिजे की भोलेनाथ स्वतंत्र मन प्रसन्न एका जहां भाव है, जहां भाव है वहां भाव का भाव है, जहां भाव है वहां भाव का भाव है. जिथे भवनान संसार है. बस कथा झाली, अंतकरणात इच्छा. दर्शन केलं माझ्या भोलेनाथाने या रस्त्याविषयीचं. बाबा 7 दिवस कथा ऐकली. आता गुरुदक्षिणा म्हणून आम्ही काय द्यायचे तुम्हाला? सुंदर वर्णन का रामचरित मानस मध्ये तर
महाराज अगस्ती म्हणतात बाबा भुले बाबा आता असं करा ना दक्षिणा म्हणून काय माहित आहे का आता तुम्ही स्टेजवर या कोणाला म्हणले अगस्ती माझ्या भोलेनाथाला आता तुम्ही स्टेजवर या मी खाली बसतो 7 दिवस मी कथा केली आता शेवटच्या दिवशी तुम्ही कथा करा मी ऐकतो आम्ही तुम्हाला भगवंताचा महिमा सांगितला तुम्ही आम्हाला भगवंताची भक्ती सांगा बिनु सत्संग विवेक ना हो कथा होणार ना आपल्या असं एक एक चौपाईवर जर आपण मानत बसलो चला भक्तीचं महात्म्य सांगितलं आणि रस्त्यानं जात असताना माझे मर्यादा पुरुषोत्तम 14 वर्षाच्या वनवासा करता जंगलात आहे मा सीता रावणानं चोरून नेली रडू लागलेली कुणासाठी विचार करा चांगलं वाटते का असं रामानं बायकोसाठी रडणं चांगलं वाटतं तुम्हाला अरे चला एखादा नाही एखाद्या महाराजाने फोन जरी घरी लावला तर माणसाला वाटतं भाई महाराज घरची फोन लावायला वाटते बाई महाराज बाईला बोलायला वाटते घरचे आहे की नाही असं घरच्या माणसाला बोलणं पण देव रडतो राजा झाड असेल ना झाडाला मिठी मारतात अशोकाला मिठी मारली रडू लागले देव अशोका अरे तुझं नाव काय आहे अशोक आहे ना तू माझा शोक का हरण करत नाहीस हरणाला म्हणता तुम्ही माझ्या समोर येऊ नका तुम्हाला पाहिल्याच्या नंतर मला माझ्या जानकीची आठवण येते तुमचे डोळे माझ्या जानकीचे डोळे सारखे सिंह समोर आला की रडता सिंहा तू माझ्या समोर येऊ नकोस रडू लागते आवाज देता सीते लक्ष्मण देता भाभी सीते सीते आणि आवाज देत असताना इकडे माझे हे 2 जण चालले सत्यात ऐकून कोण माझे भगवान भोलेनाथ माझी माता सती सत्ता ऐकून चालले ज्याची कथा ऐकली त्याचं मला दर्शन झालं माझ्या शिवजीचं अंतःकरण पुलकित झालं शरीरावर अष्टसात्विक भाव दाटून आले नेत्रातून अश्रू आले देवा माझ्यावर किती उपकार आहे नुसतं मनात आलं तुझं दर्शन व्हावं तर मला दर्शन झालं आणि माझ्या भोलेनाथाने नमस्कार केला कुणाला मर्यादा पुरुषोत्तम परब्रह्मचंद्र तिला नमस्कार केला आणि हे पाहिलं माता सतीनं पाहिलं विचारलं मालक हात कुणाला जोडले तुम्ही सती तू जाणत नाहीस
ज्यांची कथा ऐकून आलो ना, साक्षात परब्रह्म परमात्मा तुझे, मी त्याला हात जोडले. सती म्हणाली मला वाटत नाही, मला नाही पटत. का पटत नाही? सती, न पटण्याचं कारण आहे, तू कथा ऐकायला सत्यात आली पण तू एक चित्त लावून कथा ऐकली नाही. जर कथा चित्त लावून जर ऐकली नाही ना, समोर देव उभा राहिलेला पण कळत नाही. आणि श्रद्धेने जर कथा ऐकली तर देव कळाल्याशिवाय मात्र राहत नाही, असा कथेचा श्रद्धेने. सती तू कथा नाही श्रवण केली सती, याचं कारण आहे का? काय नाही वाटते तुला? देवा मला एक म्हणायचं आहे, राम असे आहेत तरी किती? काशीमध्ये ज्याचं जप करतात ते वेगळाच राम, कैलासावर डोळे लावून. ज्याची कथा ऐकली तो वेगळा राम. म्हणजे बायकोसाठी रडणारा हा कोणता राम काढला तुम्ही तिसरा? तुम्ही देव म्हणत असाल पण मला वाटत नाही देव आहे म्हणून. का बरं का वाटत नाही सांगा ना. याला कळायला पाहिजेत ना थोडं तरी. सोन्याचं हरण तरी राहत असतं का? असतं सोन्याचं हरण? पत्नी म्हणाली सोन्याचा हरण आहे, त्याची मला शाल करून द्या. बाण उचलला आणि गेला. तुम्ही म्हणता देव आहे परब्रह्म, याला माहित नाही का माझी बायको रावण चोरून येणार आहे म्हणून? बरं नेली तर नेली, रडायचं काय कारण? देव आहे ना तो, काय कारण रडायचं? शिव म्हणलं की रावण खतम. कशाला रडायचं? त्याला माहित नाही का सीता कुठे नेली ते? मला नाही वाटत देव आहे म्हणून. माझे भगवान भगवंत म्हणतात सती तू कथा ऐकली. त्याच्यातला भाव असा आहे, सीता माँ जानकी राम प्रभूची भक्त आहे. कोण आहे? पत्नी नाही, कोण आहे? भक्त आहे. माझी जानकी माझ्या राम प्रभूसाठी रडत आहे अशोकवनामध्ये. अरे भक्त ज्याच्यासाठी रडत असला ना, तो जगाचा बाप जरी असला तरी आपल्या भक्तासाठी रडत असतो, लक्षात ठेवा. राम स्वतःच्या पत्नीसाठी नाही रडला. राम सीता पत्नी आहे म्हणून नाही रडला. जिथे भक्त रडतो ना तिथे देव रडत असतो, लक्षात ठेवा. सीता माँ जानकी भक्त आहे म्हणून राम रडत आहे हे माझ्या शिवजीनं जाणलं, पण सतीला मात्र पत्ता लागला नाही पत्ता लागला. खूप समजावलं नाही ऐकली सती. जो तुम्हारे मन में अति संदेह हो, हे सती तुझ्या मनात जो संदेह आहे ना, याचं निरसन तो किन जाई परीक्षा. कथा चित्त लावून ऐकली तर संदेहाचं निरसन करते, आणि कथा जर चित्त लावून नाही ऐकली तर संदेह निर्माण सुद्धा करू शकते. ती कथा आहे, लक्षात ठेवा. जा परीक्षा घे. ती म्हणली असं करा, मी जाते परीक्षा घ्या तर तुम्ही पण सोबत चला ना. कारण की कथा ऐकायला दोघं जण सोबत गेलो, येताना सोबत आलो, मग चला परीक्षा घ्यायला दोघं जण जाऊ. महादेव म्हणले तसं नसतं. लग्नात जरी जोडीनं लग्न लागलं, माहेरात जरी जोडीने गेलो, पण तुझं जर डोकं दुखायला तर माझ्या डोक्याला झेंडूबाम लावायची काही गरज नाही. असं डॉक्टर म्हणतात का? पत्नीचं जर दुखायला तर पोटगेंचं दुखते, गोळ्या मालकाला आहे का? नाही. ज्याचं दुखतं त्यांना खावा. मला परीक्षाला येण्याची गरज नाही. तू तुझ्या पद्धतीने तू परीक्षा घेऊ शकतेस. जा सती. जात असताना विचार कर, सगळं विसरून जा, पण एक कर. जैसी जाई मोह भरम भारी, करही सो जतनो विवेक विचारी. विवेकाचा त्याग करून जाऊ नको, तर विवेकासहित जा. अरे देवाची परीक्षा घेण्यासाठी जायचं असेल तर ज्ञान सोबत घेऊन गेलं पाहिजे. अज्ञान सोबत घेऊन गेलं तर देव माणसाला कळू शकत नाही. विवेकाचं तू जतन कर सती, विवेकाला जतन कर. आणि सती केली. मनातल्या मनात विचार करू लागले, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. एक विचार केली. रडते कोणासाठी? सीतेसाठी. मग मी सीताच बनते आता. आणि माता सतीनं काय केलं? सीतेचं असं सुंदर रूप घेतलं. सीतेचं सुंदर रूप घेतलं आणि माता सती माझ्या भगवंताच्या समोर जाऊन उभी राहिली. भगवंताला विचार पडला, सीते म्हणून आवाज द्यावा तरी चुकीचा आहे, आई म्हणून आवाज द्यावा तरी चुकीचा आहे. आणि त्यावेळेस मग कहोई बहोरी
कहाँ अवश्य की तू, कहाँ अकेली विपिन फिरही केही हेतू, असे चौपाई आहे रामायणामध्ये की मा तू जंगलात एकली, बाबा कुठे आहे असं माझ्या रामाने विचारलं. त्यावेळेस सीता मात्र मा सती अचंबित झाली. तिला वाटलं आता सगळं जाणलं. आणि मग सतीनं मान खाली घातली, डोळे लावले. महात्मा सुतजी सांगतात जिकडे नजर टाकली तिकडे प्रभूचं सतीला दर्शन होऊ लागलं. सतीचा नवरा, सतीचा पती का आपल्या पतीसारखा आहे काही? आपण तर दिवसा ढवळ्या पतीला फसवतो, दिवसा ढवळ्या. एवढ्या लांबचं पत्र घेऊन उठले. एक गंमत सांगू तुम्हाला. एका बाईला 15 क्विंटल तुरी झाल्या, तिला तिच्यातल्या 50 किलो विकायच्या चोरून. किती विकायच्या? 50 किलो चोरून विकायच्या. तिनं काय केलं, मालकाला बाजाराला जाऊ दिलं. शामरावला बोलवलं, तुरी मोजल्या, उचलून द्या तर तेवढ्यात मालकाची चाबी घरी विसरली. आता काय झालं मग? शामराव येऊन बसला, शामराव चुंगलं उचलायचं. मालक म्हणले काय कुणीकडे आला शामराव? तिने शामरावला म्हणून तू बोलूच नको म्हणे, मी बोलते फक्त तू बोलू नको. कावा म्हणे आपल्याला 15 होते तुरी जायला म्हणे. हो. आणि शामराव म्हणते आमचे 50 किलो घे. तू येडी असल्यामुळे आपल्याला गाडीला विकायला आपल्याला आणि आपल्या घरी आहेत ना. पण शामराव काय, शामराव या बाबा तुला हात जोडून सांगते, मला तुझ्या तुम्ही दाना पाहिजे काय चुंगलं उचल लवकर. उचल पहिल्यांदा चुंगलं उचल. अरे बाबा मेरा त्याच्या भेटता निर्णय झाला. मला काय भेटता चुंगलं निर्णय शामराव विकल्या का नाही तुम्ही का? माझ्या सतीचे मालक आहे, अंगासारखे मालक नाही. मालक ते शिवजी. डोळे बंद केले माझ्या महादेवाने. सतीनं केलेलं सर्व नाटक माझ्या देवाला कळालं. माझे शिवजी म्हणतात आता माझ्या सतीने आईचं रूप घेतलं ना, तर आता माझ्या सतीचा माझा पती पत्नीचा संबंध मात्र राहणार नाही राहणार. पती पत्नीचा संबंध देवा संकल्प केल्याबरोबर आकाशवाणी झाली. भगवान भोलेनाथ की, कैलासपती भगवान भोलेनाथ की. पुष्प पडले. ही तिकडून रस्त्याने येऊ लागली. तिने विचार केला मालकाचा जयघोष चालू आहे, निवडणुकीला उभे राहिले नाही, जयघोष कशाचा आहे? शिवजीच्या चरणावर नमस्कार केला. विचारलं मालक काय झालं सांगा. शिवजी म्हणाले घेतली परीक्षा, फक्त खरं सांग. सती म्हणाली घेतली. काय केलं? काहीच नाही. तुम्हारे सममय शिरू नाही. तुमच्यासारखे हात जोडले आले. अरे भगवान भोलेनाथ त्यांना पत्ता लागला. पण मालक एक सांगा ना, तुमच्या नावाचा जे जे कराय करू लागला काय झालं नेमकं? खरं बोलल्यानं जर कुणाचं अंतःकरण दुखत असेल तर खरं बोलणं टाळलं पाहिजे. हे माझ्या शिवपुराणातून शिकवलं. खरं बोलल्यानं कुणाचं मन दुखत असेल ना, खरं बोलणं टाळलं पाहिजे. खोटं तर बोलायचं नाही, खरं सांगायचं नाही, दुसरी गोष्ट मधात जोडून लावायची. कळालं तुम्हाला? खोटं बोलायचं नाही, खरं सांगायचं नाही, त्याला दुसरी गोष्ट जॉईंट करायची. सांगा ना मला. शिवजी म्हणले थांब सांगतो, अगोदर ही गोष्ट आहे, थांब सांगतो, अगोदर ही गोष्ट आहे. असं करता करता ब्रह्मत अनेक पंथ इतिहास, अनेक इतिहास सांगत सांगत कैलास पर्वतावर पोहोचले. कैलास पर्वतावर पोहोचल्याच्या नंतर डोळे लावले आणि हजारो वर्ष समाधीस्थ आहे. सती इकडं तिकडे कैलास पर्वतावर फिरते आहे. भगवान भोलेनाथाची समाधी तिथे घडली. परम पुनिता तेजी न जाई, प्रेम की न बड़ पाप, प्रगट न कहत कछु महिसू, हृदयाती संता. आणि गेली सती समाधी उघडली. सती डाव्या साईडला जाऊन बसली. माझ्या शंकराने काय केलं, आसन उचललं, पुढे टाकलं. सती इथं बसण्याचा अधिकार संपला. सतीला नाही विचार करू लागले की आता अशा परिस्थितीमध्ये जास्त दिवस जगणं कठीण आहे.
त्या परिस्थितीमध्ये ही घटना घडली. काय घटना घडली? दक्षाच्या घरी यज्ञ चालू आहे. दक्षाच्या घरी यज्ञ चालू आहे आणि शिवजीचा द्वेष म्हणून दक्षाने सर्वांना कैलास पर्वतावर आमंत्रित केलेलं आहे. शिवजीचा द्वेष म्हणून कैलास पर्वतावर आमंत्रित केलेलं. या सती म्हणाली माझा मी जाऊ माहेरी. शिवजी म्हणाले सती आई तुला कळत नाही, आई वडिलाचं घर जर असेल ना. सती म्हणाली मला एकदा तुम्ही म्हटले होते आई वडिलाच्या घरी, देवाच्या मंदिरात आणि सद्गुरूच्या घरी आणि मित्राच्या घरी आमंत्रण नसलं तरी जायला काही हरकत नाही. सती ऐक ना, हे सगळं खरं आहे, पण आपण गेल्यानंतर समोरच्या माणसाला दुःख होत असेल ना तर आपण मुळीच तिथं मात्र जाऊ नये. सतीनं हट्ट केला. सती ऐकायला तयार नाही. स्त्रीचे जीवन असं आहे, माहेरच्या बाबतीत जेवढा कन्या विचार करते तेवढा परिवाराच्या बाबतीत कधीच विचार करत नाही. का जास्त भांडणं सासूला शिव्या दिलेला होतात का तिच्या आईला शिव्या दिल्यावर, वडिलाला शिव्या दिल्यावर होतात? तुमच्या मायबापाचं सगळं करा, बालमत चालय, बाबाचं मान नाही घ्यायचं माझ्या. नवरा तो वडिलाचं मान, वडिलाचं खूप मोठे. थांबा थोडा वेळ, मला सूचना करा, नुसतं काय करा. आणि सती त्या ठिकाणी होता होता व्यवस्थित होत राहतात. गोपाल कृष्ण भगवान पदे हर हर होते होते. तुम्ही बसा शांत, काय नाही होत जाईल सगळं. म्हणतात का तिथं चला ठीक आहे. मा सती पाय जोडत असताना त्या ठिकाणी भगवान एक मुलीचं सांगत होतं बघा. आता तो विषय राहिला नाही, पण पूर्वी जात्यावर जेवढे गाणे व्हायचे तेवढे माहेरातले 100%. शाळेमध्ये आम्हाला कविता होती. बापजी ग माझावळ माय माझी फुलदारी, दोघाच्या सावलीची काय सांगू बाई. शेताला केली खुड शेत काजळाची वडी, माझ्या ग बांधवाची मारा बयलाची जुळी. सीतार सीत कोण्या सीतार जाऊ, माझ्या ग बंधवाचा खेळ कावी देतो. वाट जाग हरभरा कुणा देऊ ठरठ. लेक ज्यावेळेस माहेर निघते ना, भावानं मला साडी घ्यावी या उद्देशाने कधीच निघत नाही. तिला वाटतं बस आई वडिलाकडे पाहून डोळे भरून भाषा म्हणा आत्या आणि वाटतं साडीसाठी. एक मुका घ्यावा नाही दादा, साडीसाठी नाही, तुम्ही डोळे भरून सर्व मला सुखाचे दिसले ना तीच माझी साडी आहे. बापाच्या घरी किती श्रीमंती असू द्या, किती श्रीमंती असू द्या, तिला वाटतं बाबाकडे जर मी काही मागणी केली ना, वहिनी दादा बाबाला बोलतील तर मी माझ्या बाबाला काहीच मागू शकत नाही. आईला एकांतात सांगते मा मी तुला भेटण्याकरता आणि काही मागण्यासाठी आली नाही, वहिनीला काही सांगू नको मा, नको म्हणू तिला साडी घेऊन, नको म्हणू मा. ही आईचा बस आई वडील सुखाचे दिसावे, भाऊ सुखाचा दिसावा ही अपेक्षा करलेला राहत असते. माझी जात मा सती निघाली. मंडपात गेल्याच्या नंतर कोणीच माझ्या सतीला बोललं नाही. एकच पात्र होतं बोलणारा, ती तिची आई. गेल्या गेल्या सादर भरी मिली एक माता, भगिनी मिली बहु मुस्काता. सगळ्या पैकी टोचून बोलू लागल्या, मोठी आहेस तू. सती म्हणाली हो. आता तू 8 दिवसात पहिले यायला लागत होती यज्ञ समारंभामध्ये, 8 दिवसात पहिले यायला लागत होतं, तू आता आली.
बाई पण आम्हाला कळाला तुला पत्रिका दिली नाही, तुला आमंत्रण नाही, आम्ही लहान तरी असतो आम्ही नसतो आला तू आली. माझ्या सगळीला कुठेच बोलत नाही. फक्त एकल्या आईने मिठी मारली. आई रडू लागली, बेटा सती माझ्या देखील आमंत्रण नाही, सगळे विमान तिथून आले तरी माझ्या सतीला बोलावलं नाही. माझी सती आली, आईला आनंद वाटला. आणि कोणीतरी सांगितलं महाराज क्षणाचा पोरगी आली भेटायला तुम्हाला. अरे बिना मानाची लेक मंडपात उभी आहे, समारंभात उभी आहे, आणि बाप जर म्हणत असेल मला तुझं तोंड बाहेर नाही आहे, त्या लेखीचा अंत करणार काय वाटत असेल तुम्ही विचार करा. बिना मानाची मंडपात गेलेली आहे. बापडा सती तुझं तोंड पाहण्याची माझी इच्छा नाही, तुला आमंत्रित केलं नाही आहे. तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर तो स्मशानवासी, तो भूत वेदनामध्ये राहणारा, तो तुझा मालक माझ्या नंतर समोर येतो. त्याने माझा अपमान केलेला आहे, ते मात्र मला तेव्हापासून मला तू तुझा त्याग केलेला आहे. ऐका, भांड कितीही स्वच्छ करा, भांड कितीही स्वच्छ करा, पण धातूत जर दोष असेल तर भांड घेण्यात काहीच मजा नाही. लक्षात ठेवा. पितळेचं भांड आहे, तिच्यात आंबट वस्तू टाका, काही किती धुवा ती नाही ठेवणार. वाईट वाटलं बाबा, माझी शिवजी सारखे सरळ स्वभावाची जावई तुम्हाला नाही भेटणार. त्याच्या मनात आलं ना अख्खं ब्रह्मांडाचं प्रवेगान होऊ शकतो, पण त्याने तुमचा आदर ठेवलाय बाबा. तुम्ही त्यांना बोललेत ना बाबा, शिवजीचा हल्लभान नाही बाबा यज्ञामध्ये. बाबा मला एक म्हणायचं, मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की महादेवाचा प्रवेश करणारा जर माझा वडील असेल, देवा अशाची कन्या मला तू का बनवलं? एवढ्या सरळ भोळ्या साध्या स्वभावाच्या सिद्धीचा अभ्यास करणाऱ्याची कन्या मला का बोलावलं? बाबा तुमच्या रक्तावासापासून हा माझा देह बनवलेला आहे, हा देह आता मी ठेवणार नाही बाबा. आणि त्या ठिकाणी एकदम सजीव यज्ञमंडपामध्ये प्रवेश केला. माझ्या सखीच्या ज्वाला निघत होत्या. नंदीला राहताना नंदी धावत गेला महादेवाला. कैलासपती भोलेला, कैलासपती माल माल. नंदी क्या हो गया नंदी? नंदी रडू लागला. मालक सती महासती मालक परमात्मा गई आहे. तेवढ्यामध्ये शिवजीला राग आला आणि तो जो प्रसंग आहे ते आता जगन्नाथ महाराज शिवजीने दूत पाठवले. यज्ञाचा ध्वंस झाला आणि मा सतीचं प्रेत घेऊन भगवान भोलेनाथ त्रिभुवनामध्ये संचार करतात. हा प्रसंग